आज आहे सेल्फ केअर संडे. तर चला पाहूया आठवड्याभरात पचन सुधारण्यासाठी आपण काय शिकलो. सर्वात आधी बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत रात्री झोपताना घ्यावं. त्याचबरोबर फायबर युक्त आहाराचं सेवन करावं. IBS किंवा पोट फुगण्याचा जर त्रास असेल तर अशा वेळेस बडीशोपचा चहा किंवा पुदिन्याची जी पानं आहेत ती चावून खाणे आणि स्वतःच्या पाचक अग्नीवर लक्ष देणे आणि त्याला मजबूत करणे खूप गरजेचं आहे. ऍसिडिटी किंवा GERDचा जर त्रास असेल तर अशा वेळेस आवळ्याचा उपयोग, त्याचबरोबर थंड औषधी उपाय करणे गरजेचे आहे. त्याचा त्रास असेल तर पालेभाज्या खाणे, त्याच शतावरी सारख्या औषधी वनस्पतीचा उपयोग करणे, गूळ अशी आयरन युक्त अन्नपदार्थ आपल्या आहारात ठेवावी. सकाळचं ऊन, दूध आणि त्याचबरोबर गुळवेल ह्यासारखा जो उपाय आहे तो जेव्हा व्हिटॅमिन D शरीरामध्ये कमी असतं तेव्हा करावा. वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी गार्सिनिया टीचं सेवन करणं किंवा ऋतूनुसार योग्य आहार सेवन करणं, विवर्तन चिकित्सा आणि रोज किमान 30 मिनिट तरी चालण्याचा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार सकाळची सुरुवात कशी असायला पाहिजे, तर सकाळी आपण लवकर उठायला पाहिजे. उठल्याच्या नंतर गरम पाण्याचं सेवन करणे, सकाळी हलका आणि पौष्टिक आहाराचं सेवन करणे, तसेच 10 ते 15 मिनिट ध्यान करणे, अशा प्रकारे आयुर्वेदिक दिनचर्या पाळणे खूप गरजेचं आहे. पचन सुधारलं तर आरोग्य सुधारतं. फॉलो करा आयुर्वेद आपल्या घरी, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक सल्ल्यांसाठी.